नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करत आहे. इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. शिक्षक बंधू भगिनींनो, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण सध्या राज्यभर चालू आहे आणि त्या प्रशिक्षणाची प्रश्नावली कशा प्रकारची असेल या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण यावरती व्हिडिओ तयार केलेला होता. राज्यभरातून या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद आला आणि माध्यमिक शिक्षक बांधवांनीसुद्धा काही प्रश्न विचारले की आमच्याही प्रश्नावलीसाठी एक व्हिडिओ तयार करा. माध्यमिक शिक्षक वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी असलेली प्रश्नावली या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर 10वी आणि 12वीच्या इंग्रजी विषयाच्या नोट्ससाठी इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर आपण बघूयात माध्यमिक शिक्षक व शिक्षक वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी जी प्रश्नावली आहे ती कशा प्रकारची आहे. मॉड्यूल नंबर 1 2 प्रश्न आहेत, दोन्ही लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 1, नवीन शैक्षणिक धोरणानुसार एकात्मिक B.Ed कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल ते स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 2, शालेय शिक्षण व व्यावसायिक शिक्षण यातील सहसंबंध यावर स्पष्ट करा. मॉड्यूल नंबर 2 प्रश्न आहेत, एक सोडवायचा आहे कोणताही. प्रश्न क्रमांक 1, पारंपरिक पद्धती आणि नवसंकल्पना यातील फरक सविस्तरपणे 1000 शब्दांत लिहा. प्रश्न क्रमांक 2, नवीन संकल्पना स्पष्ट करून त्यात तुम्ही तुमच्या अध्यापन प्रक्रियेत कशा उपयोजनात आणाल याविषयी 10 पानांचा प्रकल्प करा. मॉड्यूल नंबर 3 2 प्रश्न आहेत, दोन्ही लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 1, 35 मिनिटाची तासिका तयार करताना कोणत्या ऑनलाईन स्रोताचा वापर कराल. 5 PPT स्लाईडचा वापर करून अहवाल तयार करा. प्रश्न क्रमांक 2 अंकी संख्याचा गुणाकार या घटकांचे ब्रँडेड मॉडेल प्रणालीचा उपयोगात्मक वापर कसा कराल. 1000 शब्दांमध्ये लिहा. शिक्षक बंधू भगिनींनो, मॉडेल नंबर 3 आणि मॉडेल नंबर 18चे प्रश्न सारखेच आहेत, हे नंतर आपल्याला लक्षात येईल. मॉडेल नंबर 4 प्रश्न क्रमांक 1 दोन्ही प्रश्न लिहायचे. माहिती तंत्रज्ञानाच्या वापराची शिक्षण क्षेत्रात गरज का निर्माण झाली. प्रश्न क्रमांक 2, माहिती तंत्रज्ञानामुळे समाजात काय बदल झाले. मॉडेल नंबर 5 घटक 1 यामध्ये 2 घटक आहेत. घटक 1 कोणताही एक प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 1, व्यक्तिमत्व विकासात जीवन कौशल्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी तुम्ही पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी कोणत्या उपक्रमाचे आयोजन कराल ते सांगून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करून PPTद्वारे 1000 शब्दात PDF तयार करून सादरीकरण करा. प्रश्न क्रमांक 2, संच या घटकातून जीवन कौशल्य रुजविण्यासाठी तुम्ही कोणते अध्ययन अनुभव द्याल 1000 शब्दांमध्ये स्पष्ट करा. मॉड्यूल नंबर 2 घटक 2 एक प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 1, सौजन्यशीलता आजची गरज या विषयावर 5 ते 7 ओळी लिहा. प्रश्न क्रमांक 2, तुमचे मन हेलावून टाकणारा एखादा प्रसंग लिहा. त्या प्रसंगी तुमचे कर्तव्य तुम्ही कशा प्रकारे पार पाडाल ते लिहा. मॉड्यूल नंबर 6 कोणताही एक प्रश्न लिहा. नंबर 1, आपल्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी आपण केलेल्या बाबी लिहा. नंबर 2, आपल्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास आलेल्या अडचणीवर कशी मात कराल ते सोदाहरण लिहा. एका प्रश्नाचे उत्तर द्या, दोनपैकी कोणतेही. मॉड्यूल नंबर 7 कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 1, शाळा सिद्धी अंमलबजावणीसाठी शिक्षक शाळा प्रमुख म्हणून 10 उपक्रम लिहा. प्रश्न क्रमांक 2, शालेय गुणवत्ता विकासासाठी आपल्या शाळेच्या शालेय विकास आराखडा तयार करा. मॉड्यूल नंबर 8 घटक 1 प्रश्न क्रमांक 1, शालेय विषयामध्ये पर्यावरण अभ्यास हा विषय समाविष्ट झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये काय बदल झाला असे तुम्हाला वाटते. 10 ते 15 ओळींमध्ये लिहा. प्रश्न क्रमांक 2, पर्यावरण संवर्धनासाठी शिक्षकांनी कोणते कार्य करायला हवे. मॉड्यूल नंबर 8 घटक 2 एक प्रश्न आहे. कोविड-19 मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तुमची शाळा सुरू झाली. तुमच्या वर्गातील एका विद्यार्थ्याला अचानक सर्दी, खोकला व ताप असल्याचे तुमच्या निदर्शनास आले. तुम्हाला करावयाच्या कार्यवाहीचे 500 शब्दांमध्ये अहवाल तयार करा आणि अहवालाचे लेखन करा. मॉड्यूल नंबर 9 कोणताही एक प्रश्न लिहा. प्रश्न क्रमांक 1, प्रभावी वर्ग व्यवस्थापन करण्यासाठी आपण आपल्या वर्गात काय काय उपाययोजना कराल. 1000 ते 1500 शब्दात लिहा. प्रश्न क्रमांक 2, सकारात्मक वर्गसंस्कृती निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या योजना आखाल. 1200 ते 1500 शब्दात लिहा.
मॉड्यूल नंबर 10 प्रश्न क्रमांक 1 सामाजिक भावनिक अध्ययन कौशल्य विकसित करण्यासाठी शाळा स्तरावर कोणकोणते उपक्रम घ्याल ते उदाहरणासह सविस्तर लिहा. मॉड्यूल नंबर 11 प्रश्न 2 आहेत. एक लिहायचा आहे कोणताही. प्रश्न क्रमांक 1 संतुलित आणि सकस आहार म्हणजे काय? संतुलित व सकस आहाराचे फायदे लिहा. प्रश्न क्रमांक 2 व्यायामाचे महत्त्व विशद करा. मॉड्यूल 12 घटक 1 दोनपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 1 कृती संशोधन व नवोपक्रम यातील फरक लिहा. मॉड्यूल नंबर 12 घटक 1 प्रश्न क्रमांक 2 तुम्ही शाळेत राबविलेल्या नवोपक्रमाचे मुद्देशुद्ध अहवाल लेखन करा. मॉड्यूल 12 घटक 2 प्रश्न 2 आहेत. दोन्ही लिहायचे. तुम्ही ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारचे प्रकल्प सुचवू शकता याची यादी बनवा. प्रश्न क्रमांक 2 जागतिक आपत्तीजनक परिस्थितीत ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा समेळ साधत एखाद्या इयत्तेसाठी प्रकल्प तयार करा. मॉड्यूल नंबर 13 घटक 1 प्रश्न आपण शिकवित असलेल्या कोणत्याही एका विषयाच्या संदर्भात एका वर्गातील विद्यार्थ्याची आपण पार पाडलेली मूल्यमापन प्रक्रिया सोदाहरण स्पष्ट करा. मॉड्यूल 13 घटक 2 एका प्रश्नाचे उत्तर द्या कोणत्याही. प्रश्न क्रमांक 1 आपल्या वर्गातील 5 विद्यार्थ्यांकडून पोर्टफोलिओ तयार करून त्याचा मूल्यांकन अहवाल सादर करा. प्रश्न क्रमांक 2 विद्यार्थ्यांचा भाषा विकसनात येणाऱ्या अडचणी ओळखण्यासाठी निदानात्मक चाचणी तयार करा. मॉड्यूल नंबर 14 प्रश्न क्रमांक 1 समावेशित वर्गात येणाऱ्या समस्यांची यादी वर्गवारी करा. प्रश्न क्रमांक 2 सर्वसमावेशित वर्गातील अध्यापक क्षमता कोणत्या आहेत यासाठी आपल्या गटातील अध्यापनाकडून चर्चा करून 10 प्रमुख क्षमतांची यादी तयार करा. मॉड्यूल नंबर 15 समाजातील वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असलेली अवहेलना दुर्लक्षित असलेली मुले तुमच्यासमोर जर आली तर एक शिक्षक म्हणून तुम्ही कोणत्या 5 उपाययोजना सुचवाल. मॉड्यूल नंबर 16 दोनपैकी एक प्रश्न सोडायचा आहे. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण प्रशासन प्रणालीची रचना व कार्यपद्धती स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 2 शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी कार्यरत डायट व SCERT या संस्थांची भूमिका व कार्य विशद करा. मॉड्यूल नंबर 17 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळाला भेट देऊन समय शिक्षा योजनेची 2021-22 मधील सद्यस्थिती यावर अहवाल तयार करा 1500 शब्दांमध्ये. या ठिकाणी मॉड्यूल नंबर 17 आणि मॉड्यूल नंबर 17 हा एकच आहे आणि या ठिकाणी आपल्याला 15 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे. मॉड्यूल नंबर 18 प्रश्न क्रमांक 1 कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. 35 मिनिटांची तासिका तयार करताना कोणत्या ऑनलाईन स्रोताचा वापर कराल. प्रश्न क्रमांक 2 अंकी संख्याचा गुणाकार या घटकांचे ब्लेंडेड मॉडेल प्रणालीचा उपयोजनात्मक वापर कसा कराल. 1000 शब्दात लिहा. बघा शिक्षक बंधूंनी भगिनींनो मॉड्यूल नंबर 3 सांगितलं होतं मी तुम्हाला, तोच प्रश्न या ठिकाणी मॉड्यूल नंबर 18 मध्ये आहे. मॉड्यूल नंबर 19 आपल्या अध्यापक विद्यालयातील छात्राध्यापकामधील डिजिटल साक्षरता तपासण्यासाठी प्रश्नावली तयार करा. मॉड्यूल नंबर 20 कोणताही एक प्रश्न लिहा. शाश्वत विकास आणि ध्येय अंतर्गत चांगले आरोग्य व कल्याण यासाठी काय करणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते. 1000 शब्दात लिहा. प्रश्न क्रमांक 2 दैनंदिन शालेय जीवनात मुलांचा शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास साधण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल. 1000 शब्दात लिहा. मॉड्यूल नंबर 21 कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या. एकूण 5 प्रश्न आहेत या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 1 समुपदेशक म्हणून शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा. 2 समुपदेशनाची संकल्पना स्पष्ट करा. 3 आधुनिक काळात मार्गदर्शनाची गरज आहे का या विधानाशी सोदाहरण द्या. 4 मार्गदर्शनाच्या विविध व्याख्यांना याचा परामर्श घेऊन मार्गदर्शकाची संकल्पना स्पष्ट करा. आणि 5 महाकरियर पोर्टल एक व्यक्तिमत्व विकास मंत्र स्पष्ट करा. मॉड्यूल नंबर 22 प्रश्न क्रमांक 1 3 प्रश्न आहे. कोणता एक लिहायचा. शाळा समितीची कार्य विशद करा. नंबर 2 विद्या समितीचे कार्य विशद करा. नंबर 3 विद्या समितीचे कार्य अधिक प्रभावी होण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांची यादी तयार करून प्रत्येक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती लिहा. आणि मॉड्यूल नंबर 23 कोणताही एक प्रश्न लिहा. अध्यापनाच्या विषयातील प्राचीन भारतातील उज्ज्वल ज्ञान तंत्रज्ञानाचा शोध घेऊन त्याची यादी तयार करा. प्रश्न क्रमांक 2
शालेय अभ्यासक्रमात येणारे या विषयांच्या अनुषंगाने भारतातील उज्ज्वल ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या किमान 2 यूट्यूब लिंक शोधून त्याची यादी तयार करा. बघा बंधू भगिनींनो, आपण अशा पद्धतीने संपूर्ण मॉड्यूलचे प्रश्न या ठिकाणी मी तयार करून दिलेले आहेत. निश्चितरित्याने याचा आपल्याला फायदा होईल. आपण प्रशिक्षण ज्या दिवशी चालू केलेलं आहे त्या दिवसापासून पुढे 45 दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण प्रशिक्षण करावयाचे आहे आणि आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने उत्तरे लिहायचे ते महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत. वरील प्रश्नांची रोलिंग पेपरवर, प्रोजेक्ट पेपरवर व कोऱ्या पेपरवर एका बाजूने लिहून त्याचे फोटो काढून स्वतःचे नाव, आपल्या महाविद्यालयाचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक त्याखाली लिहावा. त्या फोटोचे PDF डॉक्युमेंट बनवून आपल्या गुगल ड्राईव्हवर एका फोल्डरमध्ये अपलोड करा. स्वाध्याय आपला जर आपल्याला व्हिडिओ बनवायला सांगितलेला असल्यास स्वाध्यायाचा, तर व्हिडिओ चित्रीकरण करताना सुरुवातीला स्वतःचे नाव, शाळा, महाविद्यालयाचा पत्ता सांगावा. सर्व स्वाध्याय एकाच फोल्डरमध्ये अपलोड करून त्या फोल्डरची लिंक या प्रशिक्षणाच्या शेवटी असलेल्या स्वाध्याय संकलन व अभिप्राय सेक्शनमध्ये सबमिट करा. स्वाध्यायाच्या PDFला घटकांचे नाव द्या आणि त्यापुढे आपल्या स्वतःचे नाव लिहा. सर्व स्वाध्यायाच्या फोल्डरला स्वतःचे नाव द्या. फोल्डरची लिंक कॉपी करताना त्याला व्ह्यूवर ॲक्सेस देऊन रेस्ट्रिक्शनमध्ये एनीवन विथ लिंक हा पर्याय निवडून लिंक कॉपी करावी व त्यानंतर स्वाध्याय त्या ठिकाणी अपलोड